बीके कंगराळे येथे अनैतिक संबंधातून एका पत्नीने तिच्या पतीचा खून केल्याचा आरोप होत आहे। कंगराळी बीके येथील कलमेश्वर गल्लीतील निवासी सुभाष कल्लाप्पा हुरुडे वय 56 याचा मृतदेह शाहूनगर येथे ऑटो रिक्षात सापडला आहे। सुभाष हा ऑटो चालक असल्याने त्याच्याच रिक्षात त्याचा मृतदेह आढळून आला आहे। हा मृतदेह सर्वप्रथम क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी पाहिला आणि लागलीच ही बातमी संबंधितांना कळवली। एवढेच नसून मंगळवारी दुपारी त्यांच्या घरी आरडाओरड झाल्याचेही आजूबाजूच्या नागरिकांना समजले। मात्र याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले असावे। कदाचित याच दिवशी सुभाषवर प्राणघातक हल्ला करून त्याच्याच रिक्षातून शाहूनगरात त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी सोडण्यात आला असावा असा संशयही व्यक्त केला जात आहे। मात्र हा प्रकार पत्नीच्या अनैतिक संबंधातून झाला असावा असा आरोप सुभाष याचे नातेवाईक करत आहेत। सुभाष याच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा, 2 भाऊ, बहीण व वडील असा परिवार आहे। पत्नी रंजना सुभाष हुरुडे हिनेच आपल्या पतीचा खून केला असावा असा आरोप सुभाष याच्या भावाने केला आहे। सोमवारी रात्री भांडण झालं, किरकोळ भांडण। म्हणजे ती रात्री 2:30-3 ला घरी आली। 2:30-3 ला घरी आल्यानंतर त्या भावानं आमच्या तिला विचारलं, तू एवढ्या वेळानं ती भांडण काढली म्हणून दुसऱ्या दिवशी तो पंचायतीत त्या मेंबर लोकांना सांगायला गेला, लेडीज मेंबर लोकांना। लेडीज मेंबरला सांगायला पंचायतीमध्ये गेल्यावर त्याला पाठीमागणे जाऊन ह्यांनी मारले, थोडं मारून घरी आणले। तिथल्या लोकांनी बघितलं आणि घरी आणल्यानंतर परड्याकडनं घरी आणून दोन्ही दरवाजे बंद करून त्यांना मारलंय। काय आता कुणी मारलंय हे माहीत नाही काय, पण त्यांनी मारलंय। मारल्यानंतर त्याला रिक्षात घालून रिक्षा घेऊन गेले, कधी मंगळवारी। आणि काल ती रिक्षा रात्री तिथले लोक सांगतात, जिथं रिक्षा सोडली होती तिथले लोक सांगतात की ही रिक्षा रात्री मुला आणून सोडलेली आहे मंगळवारी। आणि मग आम्हाला काल संध्याकाळी समजलं की तिथं क्रिकेट खेळणारी लहान पोरांनी ते बघितलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की या रिक्षामध्ये कोणतरी वारले। मग आमचा भाऊ 2 दिवस गायब आहे म्हटल्यानंतर गल्लीतली मुलं सगळी जाऊन बघितल्यावर तोच होता, भाऊच होता आमचा। काय वय वय त्यांचं आता 50-52 वर्ष। काय नाव त्यांचं? काय नाव? सुभाष कल्लाप्पा हुरुडे। सुभाष कल्लाप्पा हुरुडे। संशय कुणावरती आहे का? तिचे संबंध अनेक लोकांबरोबर होते। हां, त्याच्यामुळे वारंवार त्यांचं भांडण होत होतं। जे आता आमचा भाऊ वारला नाही त्याच्या बायकोचे, मग त्याला संशय होता म्हणून ते पंचायतीत सांगायला गेलेला। पंचायतीमध्ये सांगायला गेल्यानंतर ह्यांनी त्याला ओढून आणून घरी मारले। तिथं पण मारले, फुटेजमध्ये आलं असणार पंचायती सांगतो। मग ते कोण मारलाय तर ते घरी ओरडत होता, एवढं सगळ्या गल्लीतले लोक सांगतात ओरडत होता। तो दोन्ही दरवाजे लावलेले होते, काढले नाही दरवाजे कोणी, बोलवून आतनं। आणि त्याला नंतर बॉडी सकट त्याला उचलून आणून रिक्षात घातले। त्यावेळेला तो बहुतेक मेलेलाच असणार असे लोक गल्लीतली लोक सांगतात। हे प्रकरण कधी घडलं आहे सर? मंगळवारी घडले। मंगळवारी? तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं तर? काल बुधवारी। भांडण झालेलं मंगळवारी तुला मंगळवारी भांडण नाही, सोमवारी रात्री भांडण झालं होतं। हां, मारत होते तेव्हा समजले की तिथं दुसऱ्यानं आमचा एक कजन बर्दर राहतोय, त्यानं मला फोन केला। मी जर असं लांब राहतो त्या घरापासून, फोन केल्यानंतर मी जाईस्तोपर्यंत त्याला उचलून गाडीत घालून घेऊन गेले होते। नंतर त्या भावाला पण तिची बायको शिव्या देत होती। त्याचा फोन चालू होता माझ्याशी, त्याच्यावर समजत होतं मला। बुधवारी जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून या प्रकरणाबद्दल एपीएमसी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।